उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. त्रास देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करा. बीडमध्ये ब्लॅकमेलर लोकांची काय अवस्था केली पहा, हा तुम्हाला इशारा समजा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रशासनाला इशारा. जनसहयोग संस्थेच्या वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल असलेल्या पडेगाव येथील संपूर्ण वन उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट. पर्यावरण संवर्धन कार्याचं केलं कौतुक. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. उद्योग विश्वाच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सर्व समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. तसंच या अडीअडचणी प्राधान्यानं सोडवण्याचं त्यांनी आश्वस्त केलं आहे. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी देखील दादांनी उद्योग क्षेत्रासंबंधी विस्तृत चर्चा केली आहे. यावेळी आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार नितीन पाटील, अभिजित देशमुख, दत्ता भांगे, मसियाचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष राहुल मोगले, दिलीप चौधरी, सुनील किर्दक, राहुल घोगरे आदींसह उद्योजकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. माहिती अधिकाराचा काही लोक गैरफायदा घेतात, काही लोक शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र काही लोक तक्रारी खोट्या असतात. संविधानानं दिलेला अधिकार कोणाला त्रास देणारा नसावा. तक्रारदारांची माहिती घ्या, त्रास देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करा. बीडमध्ये ब्लॅकमेलर लोकांची काय अवस्था केली पहा, हा तुम्हाला इशारा समजा, असं परखड मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. पडेगाव इथं जनसहयोग या संस्थेनं विकसित केलेल्या संपूर्ण वन उपक्रमास रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. वृक्ष लागवड संवर्धन करून जनसहयोग संस्था करत असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याचं पवारांनी कौतुक केलंय. उपमुख्यमंत्री पवार हे रविवारी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र परिसरात जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून संपूर्ण वन ही वनवाटिका विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट दिली. विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे त्यांच्या समवेत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी उपक्रमाची माहिती दिली. या प्रक्षेत्रावर 22,000 वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यात 400 प्रजातीचे वृक्ष, वनस्पती इत्यादींचा समावेश आहे. या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं. वृक्ष लागवड, वृक्ष देखभाल इत्यादी कामं करणाऱ्या कामगारांशी पवार यांनी चर्चा केली आहे. या ठिकाणी साकारलेला भारत उद्यान, नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन पवार यांनी पाहणी केली. लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहितीही त्यांनी करून घेतली आहे. विविध प्रजातीच्या वनस्पती, फुले, वेली आदी एकाच क्षेत्रात असल्यानं या ठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करावं अशी मागणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली. संस्थेचे संदीप जगधने, नंदन जाधव, मिलिंद गिरधारी आदी यावेळी उपस्थित होते. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिक्षकांनी तालुका आणि जिल्हा स्तरावरील बक्षीस पटकावलं असून रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय.
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये घेण्यात आली आहे। या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिक्षकांना चांगलं यश मिळालं आहे। या स्पर्धेत मनपा शिक्षकांकडून कैलास टेकाळे, तुषार साठे, आशापुरी, नीता चव्हाण, मोहिनी बर्डे, सुमन कुऱ्हाडे, गणेश निवालकर, गणेश तिडके, ज्योतिबाला पवार, गायत्री जाधव, विद्युलता गोरे व निलिमा सोलाखे यांना तालुका आणि जिल्हा स्तरावरील बक्षीस मिळाली आहेत। रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक 30 एप्रिल रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते पार पडलाय। यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या सानवी देशमुख मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, मांटे सर यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते। शिक्षकांनी बनवलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओंचा अध्यापनात उपयोग करावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। याबद्दल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी शिक्षकांचं अभिनंदन व कौतुक केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकपदी डॉक्टर BN डोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। डॉक्टर भारती गवळी यांच्याकडून डॉक्टर डोळे यांनी शनिवारी दुपारी सूत्र स्वीकारली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीनं डॉक्टर बाबासाहेब निवृत्ती डोळे यांची 2 मे रोजी शनिवारी दुपारी सदर पदावर निवड केली आहे। डॉक्टर डोळे यांनी डॉक्टर गवळी यांच्याकडून पदभार स्वीकारला। डोळे हे गेल्या 19 वर्षांपासून पदार्थ विज्ञान विभागात कार्यरत आहेत। त्यापूर्वी JES महाविद्यालय जालना व PES अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी अध्यापन कार्य केलंय। तसंच पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख, अभ्यास मंडळ अध्यक्ष, विद्या परिषद सदस्य, खरेदी समिती, रिड्रेसल कमिटी आदी पदांवर त्यांनी काम केलंय। तसंच बामुटा संघटनेचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं आहे। दरम्यान परीक्षा व मूल्यमापन मंडळास जवळपास 3.5 वर्षांनंतर पूर्व वेळ संचालक मिळाला आहे। यापूर्वी 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत डॉक्टर योगेश पाटील हे कार्यरत होते। नंतरच्या काळात डॉक्टर गणेश मांझा, डॉक्टर भारती गवळी यांनी या पदावर कार्य केलं। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी। ऍडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सलंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री। ऑल इंडिया सिपेट ऍडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा। सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM। पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc। तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे। स्कॉलरशिप उपलब्ध आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा। सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे। प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट। आजच आपला प्रवेश निश्चित करा। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक।
जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. खुलताबाद शहरालगतच्या सुलीभंजन परिसरातील आलमगीर पार्क इथं दिनांक 5 मे रोजी पहाटे जबरी चोरीची घटना उघडकीस आली असून यात अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. सुलीभंजन परिसरातील शेख शकील शेख युसुफ यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी लोखंडी रॉडच्या सहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला आणि अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान याच आठवड्यात 1 मे रोजी खुलताबाद शहरातील राजीव गांधी नगर इथं ही चोरी
चोरीची घटना घडली होती. झकिया बेगम मोहम्मद सोहेल यांच्या घरात रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती. त्यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता. आता सुलीभंजन परिसरात आलमगीर पार्क आणि राजीव गांधी नगर मधील चोरीच्या घटनांनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस प्रशासनाबद्दल नाराजी वाढली आहे. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. सर, आपल्या घरी रात्री चोरी वगैरे झाली, काय नेमकी चोरी? नेमकं असं आहे, माझं नाव शेख शकील शेख युसुफ आहे आणि काल मध्यरात्री 2च्या पुढं 2 ते सकाळी 6च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जे आहे माझ्या किचनचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. त्यातून बेडरूममध्ये प्रवेश केला आणि बेडरूममध्ये असलेले लोखंडी आणि लाकडी कपाट तोडून त्याच्यातून अंदाजित 10 ते 15 लाखचे जे आहे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने आणि 1.25 लाख रुपये जे आहे रोख रक्कम अशी लंपास केलेली आहे. त्याची मी तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्यांनी पंचनामा ते केलेला आहे. पुढील कारवाई सुरू आहे. बरं सर, आता पंचनामा वगैरे कोणी आले होते? हो, आले होते. पंचनाम्याला पूर्ण टीम आली होती. ते श्वान पथकसुद्धा आले होते. त्यांनी मार्ग काढलेला आहे आणि अधिक तपास जे आहे पोलीस करत आहे. बरं, तुम्हाला आता पोलीसकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर तपास करावा आणि आमचा गेलेला मुद्देमाल आम्हाला परत मिळावा अशी अपेक्षा आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे. पोलीस तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विश्वास दाभाडे तर उपसभापतीपदी संदीप राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती उपसभापती पदाची घोषणा होताच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात एकच जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापती विश्वास दाभाडे तसंच उपसभापती संदीप राऊत यांचा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. शहरातील सेना भवन इथं हा सत्कार सोहळा पार पडलाय. सभापती पदासाठी विश्वास दाभाडे यांचा तर उपसभापती पदासाठी संदीप राऊत यांचा एकमेव अर्ज आल्यानं पीठासीन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संजय गाजुलवाड यांनी दाभाडे व राऊत यांना सभापती उपसभापतीपदी निवड झाल्याचं घोषित केलंय. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील तसंच सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक पांडुरंग काचोळे यांनी सहकार्य केलं. विश्वास दाभाडे यांना सभापती पदासाठी संचालक केशवराव तायडे यांनी सूचक तर नंदकिशोर सहारे यांनी अनुमोदन दिलं. तसंच संदीप राऊत यांना उपसभापती पदासाठी दामोदर गव्हाणे यांनी सूचक तर सतीश ताठे यांनी अनुमोदन दिलं. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व संचालक मंडळाला मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकानं समन्वयातून काम करावं असं सत्तार म्हणाले. सभापती उपसभापती पदासाठी 1 वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय. यामुळे 5 वर्षात 10 जणांना सभापती उपसभापती पदावर काम करण्यासाठी संधी मिळेल. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा आणि सोयगाव तालुक्यातील घाणेगाव इथं उपबाजार सुरू करण्यासाठी आवश्यक कारवाई करा. बाजार समितीच्या आवारात पायाभूत मूलभूत सुविधांची कामं करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, माजी सभापती केशवराव तायडे, रामदास पालोदकर, श्रीराम महाजन, शिवसेना उप जिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, प्रभाकर काळे, देवीदास लोखंडे, सुदर्शन अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती बराडे, शहर प्रमुख मनोज झवर, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, गृहबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कार्यालय इथं उत्कृष्टपणे गुन्हे तपास करून गुन्हा उघडकीस आणून विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक यांच्या वतीनं प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी जिल्हा पोलीस दलातील गुन्हे तपास, जलद दोषारोप दाखल करणं तसंच मुद्देमाल निर्गती याबाबत आढावा घेऊन नमूद निकषाचे आधारे विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा दिनांक 3/5/2025 रोजी प्रशंसापत्र देऊन त्यांच्या कौशल्याचा गौरव करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्याद्वारे गुंतागुंतीचे तसंच क्लिष्ट अशा गुन्ह्यांचा
सचोटीनं मागोवा घेऊन शास्त्रशुद्ध तसंच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदार नेमून खून, जबरी चोरी, दरोडा, चोरी, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची यशस्वी व उत्कृष्टपणे उकल करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करून जेरबंद केले आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोलीस स्टेशन सिल्लोड येथील दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून यामध्ये 5 आरोपी अटक करून 14,13,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पैठण येथील व्यापाराची पैशाची बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेऊन त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार लहू थोटे व श्रीमंत भालेराव यांनी आरोपी अटक करून त्याच्या ताब्यातून 40,000 रुपये जप्त करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला होता। करमाडी येथील कॉपर केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 15,55,943 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून 15 आरोपी निष्पन्न करून चोरीचा गुन्हा पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव व अशोक वाघ यांनी उघडकीस आणला। याबरोबरच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच पोलीस ठाण्यातील तसंच स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य शाखांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपींना अटक केल्याबद्दल जलद दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करणं तसंच मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्ती पत्र देऊन अभिनंदन केलं आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, शाखा अधिकारी यांच्यासह पोलीस अंमलदार उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरलाल शंकरपेल्ली व डॉक्टर अभिषेक हरिदास पुणे यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती। न्यायाधीश के.टी. अढायके यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात दाखल फौजदारी याचिकामध्ये दर आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सुनावणी घेण्यात येईल असे आदेश दिलेत। त्यामुळे सदर प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी सन 2019च्या निवडणुकीमध्ये खोटी आणि भ्रामक माहिती देऊन शपथपत्र दाखल केले होते। सदर प्रकरणामध्ये सिल्लोड न्यायालयात मी व पुण्याचे माझे सहकारी डॉक्टर अभिषेक हरदास दोघांनी मिळून फौजदारी याचिका दाखल केली होती। सदर प्रकरणामध्ये काल कोर्टात सुनावणी होती आणि मान्य न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार खासदार यांच्या प्रकरणामध्ये दैनंदिन म्हणजे रोजच्या रोज सुनावणी घेण्यात यावी असे आदेश होते। त्या आदेशानुसार अब्दुल सत्तार यांच्या या याचिकेमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तारीख चालवण्यात यावी, म्हणजे प्रत्येक आठवड्याला तारीख ठेवण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे मला आता अपेक्षा आहे की सदर प्रकरण आता फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येऊन लवकरच प्रकरणात निकाल लागणार आहे। त्याचप्रमाणे काल या याचिकेमध्ये अब्दुल सत्तार यांचे वकील माझी उलट तपासणी घेणार होते, परंतु अब्दुल सत्तार यांचे वरिष्ठ जे विधिज्ञ होते श्री निलेश घाणेकर हे काल उपस्थित झाले नाही। त्यांना मागच्या तारखेला शेवटची संधी न्यायालयाने दिली होती आणि ती संधी त्यांची काल संपली। त्यामुळे आमच्या अर्जानुसार न्यायालयाने आदेश पारित केले की आता सदर प्रस्तुत प्रकरणामध्ये माझी उलट तपासणी घेता येणार नाही। त्यामुळे आता लवकरच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अब्दुल सत्तार यांच्या विरोधात योग्य तो निकाल लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। त्रास देणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करा, बीडमध्ये ब्लॅकमेलर लोकांची काय अवस्था केली पहा, हा तुम्हाला इशारा समजा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रशासनाला इशारा। जनसहयोग संस्थेच्या वर्ल्ड रेकॉर्डकडे वाटचाल असलेल्या पडेगाव येथील संपूर्ण वन उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट, पर्यावरण संवर्धन कार्याचं केलं कौतुक। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।